येस, काही झालं बोलणं? हा माया, तुला सांगितल्याप्रमाणे मी जस्ट आईला भेटून आलो. ओके, मग काय म्हणाल्या? आईने तेच सांगितलं की ज्या दिवशी पिंकी माझ्या घरी आली होती ना, त्याच दिवशी सौमित्र सुद्धा इथे आला होता. त्यामुळे तुला जे वाटतंय ना की पिंकी आणि सौमित्र, तसं नाहीये ग. पिंकी आणि सौमित्र दोन वेगवेगळे आहेत. म्हणजे एक कसे असू शकतात ते? ओ गॉड, मला तर आता कळत नाहीये की मी काय बोलू. सी गुरुनाथ, तू आता कोणाच्याही म्हणण्याप्रमाणे तुझं मत बदललंस ना, तरी माझं मत ठाम आहे. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय गुरुनाथ, पिंकी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून सॅमीच आहे. आता विश्वास कोणावर ठेवायचा हे तुझ्यावर आहे. नाही माया, तसं नाही. पण बरं ठीक आहे, मी आता अजून एका व्यक्तीला विचारू शकतो जो आपल्याला खरं काय खोटं काय हे सांगू शकेल. कोण? राधिका मसालेचा एम्प्लॉई आणि माझा खबरी श्रेयस. कूल दे, तू बोल त्याच्याशी. हा सर, बोला. अरे हाय श्रेयस, काय म्हणतोस? हा, भेटतोस का? कशाला? अरे सहज सांगतो ना, भेटल्यावर सांगतो तुला. हा, भेटतोस? ठीक आहे. ओके, मी लगेच तुला मेसेज करतो कुठे आणि कधी भेटायचं. लगेच मेसेज करतो. ओके ओके, बाय चॅम, बाय. कविता सुचत नाहीये आणि भेट भेट भेट. जिला भेटायचं ती भेटत नाही, ज्यांना नाही भेटायचं ते भेटताय. चंदा मामा सो गए, सूरज चाचू जागे, देखो पकडो यारो घडी. काय चाललंय तुझं? गाणी काय म्हणत बसलाय? तुला ऑफिसला नाही का जायचं? अजून अंघोळ सुद्धा नाही झालीये. चल लवकर लवकर आवरलं. अगं हो राधा, मी तुला सांगायला विसरलो. पुढचे काही दिवस मी ऑफिसला जाणार नाहीये, सुट्टी टाकली. का? काय झालं? का म्हणजे काय काय सिच्युएशन कळत नाही का तुला? इथे दाढी काढलीये मी, एवढीशी दाढी आली. लोकांना सवय नाही मला असं बघण्याची, आणि मला पण ऑड वाटतं तिथे जायला. आणि दुसरी गोष्ट, उद्या गुरु आणि माया माझ्या समोर आले तर त्यांना संशय येऊ शकतो ना, मी अशी दाढी का काढली आहे. पिंकीच्या बाबतीत संशय येईल त्यांना. अरे देवा, माझ्या लक्षातच नाही आलं. सौमित्र, अजून किती दिवस माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करायला लागणार आहे ना, खरंच कळत नाहीये. सॉरी, माझ्यामुळे. राधा राधा, ऐक ना ऐक ना, एवढं लगेच काही वाटून घ्यायची गरज नाहीये. मी घरून काम करू शकतो, पुढचे काही दिवस तसंच करेन. ओके? आणि दुसरी गोष्ट, ही दाढी काय आपली घरचीच शेती आहे, येणार 2 दिवसात सगळं सॉल्व्ह होईल. हा, काय टेन्शन घेते लगेच? माझ्यामुळे किती सहन, काही नाही एवढं. तसं नाही रे, मला एक मिनिट. हा, कोण आहे? श्रेयस. हा बोल श्रेयस. वहिनी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुरु सरांचा फोन आला होता. गुरु सरांचा? कशासाठी? नाही, फोनवर सांगितलं नाही त्यांनी, पण भेटायला बोलवलंय मला. ठीक आहे, भेटून ये त्यांना. काय सांगतात ते फोन करून सांग. चालेल. ओके, बाय. वहिनी, हॅलो. हॅलो, काही बोलायचंय का अजून? बोलायचं म्हणजे हा, बोलायचंच आहे. थोडंसं पिंकी बद्दल बोलायचं. काय बोलायचंय पिंकी बद्दल? ऍक्च्युली आम्ही तसं एकमेकांशी आता फोनवर रेग्युलरली संपर्कात आहोत, बोलतो एकमेकांशी. हा हा. पण काय आहे, म्हणजे मला असं वाटतं की फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून एकमेकांना ओळखणं हे जास्त योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, मी नंतर फोन करते. मी जरा गडबडीत आहे. हा, ओके, बाय 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 बाय. माझी पण जरा गडबड आहे. मी काय चाललंय तुझं? हा, तुम्ही श्रेयसला अजून सांगितलं नाही ना? का त्याच्या भावनांशी खेळताय? मी काय सांगितलं होतं तुला? तू उगाच हायपर होतेस राधा, जरा ऐकशील का? आनंद त्याला भेटणार आहे आज आणि नीट समजवणार आहे. ओके? नक्की? अगं हो, नक्की. ते सगळं सोड ग. तू मला सांग, तो गुरुचं काय बोलत होता? काही नाही, श्रेयसला भेटायला बोलवलंय. सौमित्र, का भेटायला बोलवलं असेल रे? दुसरं काय कारण असणार? आपल्या ऑफिसमध्ये सगळी भानगड झाली ना, ते प्रेझेंटेशनसाठी आलेल्या ऑफिसर्सने तुझ्या राधिका मसालेमध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला. हे खूपलं असणार आहे त्याला.
त्याचेच सगळे अपडेट्स घ्यायला श्रेयसला बोलवलं असणार आहे, बाकी काही नाही. तू कसलंही टेन्शन घेऊ नको, सगळं नीट होणार आहे. ओके चल, मी आता आंघोळीला जातो. ओके बाय. यार काय चाललंय काय? सौमित्र पिंकी, पिंकी सौमित्र. हा जर सौमित्र पिंकी असेल ना तर आता याला मी सोडणार नाही. अरे काय नाटक लावलंय का काय? बाईच्या वेशात येऊन उगीच आपलं. हा श्रेयस का नाही येते अजून? सर गुड मॉर्निंग. अरे हाय गुड मॉर्निंग. कसा आहेस? गुड गुड. सॉरी मला यायला जरा उशीर झाला. अरे सॉरी काय त्यात, ठीक आहे. सर बोला ना, काय काम होतं? कम ऑन श्रेयस, मी काय दरवेळेला तुला भेटलो की आधी कामानच सुरुवात करतो का आपण? असं काही नाही, पर्सनली गप्पा होऊ शकतात ना. बरं असं उभ्या उभ्या कशाला गप्पा मारायच्या? आपण एक काम करू, इथे एक मस्त रेस्टॉरंट आहे, चांगला चहा मिळतो तिथे. ओके मस्त जाऊन चहा पिऊ. सर मला जरा घाई आहे. तुम्ही सांगा ना काय काम होतं ते. मी म्हटलं ते त्या दिवशी माझ्या घरी जे काही घडलं तेव्हा तू होतास ना तिथे? कधी सर? अरे हे नाही का त्या दिवशी ती शनायाची मैत्रीण ती पिंकी आली होती, मग काहीतरी गैरसमज झाले आमच्यात आणि तिने तुम्हाला मारलं. आय मीन हात उचलला तुमच्यावर. हा म्हणजे तेच, तेव्हा तू होतास ना तिथे. हां पण मग त्या संदर्भात माझ्याशी काय बोलायचं तुम्हाला? ही कोण आहे पिंकी? सर आता विषय निघालाच आहे तर मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो एक गोष्ट. इथून पुढे पिंकी बद्दल तुम्ही मला काही विचारायचं नाही आणि मी तुम्हाला काही सांगणार नाही. अरे हां मी तुम्हाला इतर कुठल्याही बाबतीत काय वाटेल ते विचारायचं ते विचारा, ते मी सांगे नाही, पण पिंकीच्या बद्दल काही विचारायचं नाही. अरे पण झालं काय श्रेयस, एवढा अपसेट का होतोयस? नाही मी सांगतोय म्हणून नाही विचारायचं. श्रेयस आपलं ठरलं होतं ना की मी तुला पैसे देणार आणि त्या बदल्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन. नाही हवं तर मी देतो तुम्हाला पैसे. पिंकी बद्दल न विचारण्याचे मी तुम्हाला पैसे देतो, ठीक आहे? अरे पण इतकं काय सिक्रेटिव्ह आहे, म्हणजे एवढं मोठं काय सिक्रेटिव्ह की जे मला नाही सांगू शकत तू? नाही आता विषय तुम्ही काढलाच आहात तर सांगतो तुम्हाला. पिंकी सर, पिंकी ही खूप चांगली मुलगी, पेशाने डॉक्टर आहे. काय? पिंकी हो डॉक्टर आहे पेशाने, सुस्वभावी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. काय? हो सर, आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, एकमेकांना भेटतो, एकमेकांशी बोलतो आणि त्या दिवशी तिने तुम्हाला जे त्याचा परिणाम आमच्या नात्यावर होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सांगत नव्हतो. एक मिनिट, म्हणजे त्या पिंकी जी शनायाच्या मैत्रिणी त्या डॉक्टर आहे आणि तुमचं प्रेम आहे आणि तुम्ही. यस सर, याआधी दोनदा माझं लग्न होता होता मोडलं. त्यातलं एक तर तुमच्यामुळेच. या सगळ्यामुळे माझा देवावरचा विश्वासच उडाला होता. पण पिंकी माझ्या आयुष्यात आली आणि माझा पुन्हा देवावर विश्वास बसला. देव बरोबर ठरवतो की कोणत्या वेळी कोणत्या योग्य व्यक्तीला तुमच्या आयुष्यात पाठवायचं ते. आता हेच बघा ना, सौमित्राला मी इतकी वर्ष ओळखतोय मित्र म्हणून, राधिका वहिनींचा नवरा म्हणून, पण तेव्हा कधी. पण सौमित्रचा काय संबंध? म्हणजे सौमित्रचं कसं काय कनेक्शन? सर, पिंकी ही सौमित्राची दूरची बहीण आहे. काय? येस. म्हणजे ती पिंकी जी डॉक्टर आहे जिच्यावर तुझं प्रेम आहे ती सौमित्राची बहीण? दूरची बहीण. आणि त्यामुळे आता मी सौमित्राचा नातेवाईक होणार. विश्वास बसत नाही ना तुमचा? नाही नाही आय कॅन अंडरस्टँड, पण मार्क माय वर्ड्स, तुम्हाला आमच्या लग्नाला यावं लागेल. हो हो येऊ मी सर? हा 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 हा. काय चाललंय यार? येस, एनी अपडेट? माया, तू किती कॉन्फिडेंटली बोललीस ना तरी मी तुला सांगतोय ना,
सौमित्र आणि पिंकी या दोन वेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत, ट्रस्ट मी. काय? हे बघ माया, तुझा या पिंकीच्या बाबतीतला सौमित्राच्या बाबतीतला अंदाज पूर्णपणे चुकीचा आहे असं नाही म्हणते मी. सौमित्र आणि पिंकीचं कनेक्शन आहे, पण पिंकी ही सौमित्रची दूरची बहीण आहे. व्हॉट? हो, एवढंच नाही तर ती प्रोफेशनली डॉक्टर सुद्धा आहे. गुरुनाथ, अरे काय बडबडतोयस तू? मला जे कन्फर्म कळलंय तेच सांगतोय माया. ओके ओके, तू आता जरा ऐक माझं शांतपणे. सॅमीला कोणीच बहीण वगैरे नाहीये. ओके, म्हणजे दूरची पण नाही आणि मानलेली वगैरे पण अजिबात नाहीये. बरं ठीक, चल. मी बोलतोय ते सगळं खोटं असं आपण मानलं एक वेळ. ओके, म्हणजे श्रेयसने मला जे काही सांगितलं ते सगळं खोटं आहे असं आपण मानूया. पण त्याने मला हेही सांगितलं की तो आणि पिंकी लग्न करणार आहेत. आता एवढं खोटं तर नाही बोलणार ना तो. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? अरे तो मला सांग, असं कशाला खोटं बोलेल? तो काय चेष्टा मस्करी करेल का माझी अशी लग्नाच्या बाबतीत? गॉड, मला ना खरंच कळत नाही आता मी काय बोल. म्हणजे त्या श्रेयसने तुला काय सांगितलं, तू त्याचं ऐकून मला काय सांगतोयस, मला काहीच कळत नाहीये. मला फक्त एवढंच माहितीये, तुझ्या कानाखाली मारणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीच नसून सॅमीच आहे. पिंकी म्हणजे सॅमी आहे गुरुनाथ. मला वाटलं होतं आता एवढं बोलल्यानंतर तरी तुला विश्वास पटेल मी काय बोलतोय किंवा सांगतोय याच्यावर, पण नाही. ओके ओके, होल्ड ऑन. तू एक काम कर, अजून कोणी सोर्स आहे का बघ, म्हणजे तुला त्याच्याशी बोलताना कळेल की सौमित्र म्हणजेच पिंकी आहे. ओके, आता अजून कोण माया? शनायाशी बोलणं झालं, आईशी बोलणं झालं. हा श्रेयस विश्वासाचा होता म्हणून त्याला विचारलं, पण ओके, सॅमी आणि पिंकी, आय मीन या दोघांशी रिलेटेड अजून कोणी व्यक्ती आहे का बघ ना. एक आहे, पण त्याच्याशी जरा सांभाळूनच बोलावं लागेल मला. कोण आहे? आनंद. अरे काय आनंद? अरे तू इथे काय करतोस? काय करतोस म्हणजे काय? मी असल्यानं काय प्रॉब्लेम होणार आहे का? नाही तसं काय नाही, पण तू जिथे असतोस तिथे प्रॉब्लेम नक्की होतात ना. एनिवेज, मी तुझ्याशी काय बोलत बसलोय, ज्याने माझी वाट बघत असेल. अरे ठीक आहे ना, एवढी काय घाई आहे? घाई नाही, याला जबाबदारी म्हणतात. प्रेग्नंट बायकोची जबाबदारी. नाही करेक्ट आहे. म्हणजे तू आधीपासूनच जबाबदार आहेसच, मी ओळखतो ना तुला. फक्त मधल्या काळात मीच जरा बेजबाबदार होतो. होतो म्हणजे आता तू तसा नाहीयेस असं म्हणायचं आहे का? अरे स्वतःबद्दल असं काहीतरी बोलताना अचानक एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? अरे काय आनंद, तू पण काय ना, पण मी बदललोय रे आता. म्हणजे आता नाही राहिलो पूर्वीसारखा. आपल्या आयुष्यात ना एखादी अशी घटना घडते ना ज्यानं आपण एकदम बदलून जातो. तसंच माझ्या आयुष्यात झालं. आणि तू पाहिलंस ना, हे पाहिलंस ना तू पिंकीनं जेव्हा केलं तेव्हा? अरे ती एक कानाखाली बसली आणि माझे डोळेच उघडले रे. म्हणजे मला लक्षातच आलं की आपण जे वागतोय ते चुकीचं आहे. एस्पेशली शनायाच्या बाबतीत आपण जे वागतोय ते चुकीचं आहे. दुरुस्त आहे, देर आहे. एक मिनिट, देर आहे दुरुस्त आहे कळतंय मला, आठवलं. एक कानाखाली वाजली तुला, त्याच्या नंतर का होईना, लेकिन तरी अक्कल तो ठिकाणी पे आई. एक्झॅक्टली, मी तेच म्हणतोय. आणि मला ना पिंकी बद्दल आदरच वाढला. म्हटलं मग काय बॅकग्राऊंड तर माहिती पाहिजे ना. कोण आहे नक्की पिंकी? डॉक्टर आहे. काय? हो, जेनी तिच्याकडेच जाते ट्रीटमेंटला. पिंकी डॉक्टर आहे? हो, हे बघ तुला मस्त तिथे इंजेक्शन पण दिलं बघ. आणि जेनी तिच्याकडे जाते ट्रीटमेंट? हो. अरे हे मला माहितीच नव्हतं. अरे पिंकी डॉक्टर आहे हेच तुला माहित नव्हतं? मग जेनी तिच्याकडे जाते ट्रीटमेंटला हे तुला कसं माहित असणार? हा म्हणजे तेही बरोबर आहे. आणि मला सांग, ते श्रेयस आणि पिंकी त्यांचं? श्रेयस आणि पिंकी? हा त्यांचं म्हणजे तुला कळलंय का त्यांच्याबद्दल? अरे नाही, म्हणजे कळलं नाही, मी आपलं मला वाटलं म्हणून विचारतोय. अरे आहेस कुठे? दोघं लग्न करणार आहेत काय? हो. जिसकी बीबी लंबी उसका भी बड़ा नाम है, जिसकी बीबी गोरी उसका भी बड़ा नाम है. खूप मनावर घेतलंय श्रेयसनी हे. श्रेयस आणि पिंकी लग्न? अरे तुझ्याशी काय बोलत बसलोय मी, मला उशीर होतोय. तो जेनी माझी वाट बघत असेल. हा, ते आता हे काय येते वगैरे काळजी घे. हा चल. नाही माया, आता मी तुझं काही ऐकणार नाही. माझी आता खात्री पटली की सौमित्र पिंकी असू शकत नाही. तू एवढ्या कॉन्फिडेंटली कसं काय बोलू शकतोयस?
हे बघ मला सांग, आतापर्यंत मी ज्यांच्याशी बोललोय ना त्यांच्याकडून मला सेमच इन्फॉर्मेशन मिळाली ना. चल एखादा माणूस खोटं बोलू शकतो यार, मी मान्य करतो, पण सगळेच जण सारखीच गोष्ट कशी सांगतील मला? आता बघ, मी शनायाशी बोललो तर तिच्या बोलण्यातून सौमित्रच पिंकी आहे असं अजिबात जाणवलं नाही, बरोबर? त्याच्यानंतर आईशी बोललो, आईने काय सांगितलं, ज्या दिवशी माझ्या घरी पिंकी आली होती त्याच दिवशी सौमित्र तिच्या घरी आला होता. कळतंय ना तुला? मग श्रेयसशी बोललो, श्रेयसने तर भलतच सांगितलं की ते दोघं प्रेमात आहेत आणि लग्न करणार आहेत म्हणून. बरं आनंदशी बोललो तर आनंदकडून वेगळंच कळलं ना की पिंकी डॉक्टर आहे आणि जेनी तिच्याचकडून ट्रीटमेंट घेते. आता एखादी व्यक्ती खोटं बोलू शकते ग, पण सगळ्या व्यक्ती कसं खोटं बोलतील आणि ते पण ठरवून? हा, आणि मला कळत नाही तुला एवढं कॉन्फिडेंटली का वाटतंय सगळं? माया बोल ना. मगाशी तुझ्याशी बोलल्यावर, एकूणच तुझं बोलणं ऐकल्यावर मला असं वाटत होतं की मे बी माझं थोडं कुठेतरी चुकतंय. हा हा, मग? सो मी पुन्हा ते फुटेज बघितलं. मग आता माझी अजूनच खात्री पटली गुरुनाथ, सॅमी हाच पिंकी आहे. आणि आता माझी खात्री पटली आहे की सौमित्र आणि पिंकी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. ठीक आहे, मला थोडा वेळ दे. मी माझ्या पद्धतीने अंदाज घेते आणि तुला पूर्णपणे विश्वास पटवून देते की सॅमी म्हणजेच पिंकी आहे. ओके? वाव. काय चाललंय तुझं? याचं सारखं दाढीवर काय हात फिरवतोय? बघ ना, थोडी थोडी यायला लागली परत दाढी. मस्त वाटतं असं हात फिरवायला, खरखर खरखर खरखर. तू असं वागतोय जणू काही तुला पहिल्यांदा दाढी येते. हे लहान मुलासारखं काय वागतोयस तू? तुला येते दाढी? तुला काही माहित नाही त्याबद्दल, बोलू नकोस. बरं आहे, आम्हा बायकांना दाढी वगैरे येत नाही, नाहीतर आमच्या कामात अजून एका कामाची भर पडली असते. दाढी हे काम आहे. मग काय? दाढी हे आता कोण आलंय? आनंद भाऊजी आणि जेनी असतील. मायान, अरे यार, मी तिला सांगितलं की मला बरं वाटत नाही म्हणून मी ऑफिसला आलो नाही. आता ही कुठून आली? काय करायचं आता? एक काम कर, तू तिला सांग की सौमित्राला बरं वाटत नाहीये, तो आजारी आहे, तो झोपलाय शांतपणे. ऐक ना काय? हे खोटं बोलणं मला नाही जमणार. नाही शक्य मला. नाही जमणार? नाही. मग एक काम कर, सरळ सांगून टाक की ती पिंकी आहे ना, तो सौमित्रच आहे, फक्त गुरुला सांगू नकोस. ठीक आहे, हे ठीक. आता तुला काही कळत नाही का? थोडस खोटं बोल ना, चांगल्यासाठी खोटं बोलतो ना आपण. मला नाही रे जमत. थोडस खोटं बोलायला लागेल, कळलं तुला? नाही तर दाढी आहे ना तुला. एक काय बोलतोय? नीट खोटं बोल, जा लवकर. सांग नाही तर तिला इथेच संशय येईल. दरवाजा उघडायला इतका वेळ? हा, सौमित्र होता ना, म्हणजे आहे आतमध्ये आहे तो. बरं नाही आहे ना त्याला. मग त्याला गोळी दिली, त्याला झोपवलं. मग आता तो झोपलाय म्हणून मग मी दार उघडायला आले. उशीर झाला म्हणून मला. ओके. तो सारा असता, मी नसतेच आले. अच्छा, नाही कशी आहे आता तब्येत? ठीक आहे, म्हणजे बरीच बरी आहे आता. ओके. काही काम होतं का? नाही म्हणजे आत्ता आलीस? हो, मला बोलायचं होतं तुझ्याशी आणि म्हटलं कॉलवर बोलण्यापेक्षा भेटून बोलणं प्रिफर केलं मी. सो दॅट्स वाय आय एम हिअर. बोल ना. बोलवणार नाहीस का आत? सॉरी, ये ना, ये आत, ये बस. पाणी देते मी. राधिका, इट्स ओके, आय एम फाईन. मग चहा कॉफी? अगं खरंच काही नको. थँक्यू सो मच. मी डिरेक्टली मुद्द्यावरच येईन. काल तू जे काही म्हणालीस ते पटलंय मला. इनफॅक्ट गुरुनाथची चूक असताना मी त्याची चूक पाठीशी घालणं वॉज एक्स्ट्रीमली रॉंग. आणि मला माझी चूक कळली आहे. आय नो आपल्या दोघींचं रिलेशन काही आधीसारखं फार हेल्दी राहिलं नाहीये. स्टील जे चूक आहे ते चूक आहे आणि मला माझी चूक तुझ्यासमोर एक्सेप्ट करण्यात काहीच कमीपणा वाटत नाही. सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी राधिका. माया, म्हणजे तू आता हे सॉरी वगैरे म्हणतेस म्हणून नाही, पण मला खरंच खूप बरं वाटतंय. आपल्या कोणत्याही भांडणापेक्षा आपली कंपनी जास्त मोठी आहे. एक्झॅक्टली. आणि सौमित्राच्या बाबांनी मोठ्या मेहनतीने ती उभी केली आहे. ऑफकोर्स आय नो दॅट.
आणि कंपनी उभी करण्यामागे त्यांच्यानंतर कोणाचा हात असेल तर तो माझा. तू या कंपनीची CEO आहेस आणि एनिवेज मी काय हे बोलत बसले, तो मुद्दा आता महत्त्वाचा नाहीच आहे नाही का. मी इथे फक्त 2 गोष्टींसाठी आले. एक म्हणजे तुला भेटायला आणि सामीची तब्येत बिघडली आहे ना, सो मला त्याला भेटायचं आहे. सो इफ यू डोंट माइंड मे आय. हो, माझी काय हरकत नाही, पण तो झोपलाय. म्हणजे ती गोळी घेतली ना, ती इतकी स्ट्रॉंग आहे की त्याला पटकन झोप येते. पटकन झोपला तो. ओके ओके, बरं ठीक आहे. मी त्याला नाही उठवणार. मी जस्ट त्याला बघेन आणि मग जाईन, कारण मी इथपर्यंत आले आणि सामीला बरं नाही आहे. सो मी त्याला न भेटता निघाले तर ना मला नाही आवडणार. सो तो पण आत्ता